केंद्रात मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती हाती येते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। उद्या प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, कुठेतरी हे नाव चर्चेत होतं, अपेक्षित होतं? नक्कीच दीपक, कारण काल आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये भाजपचे महाराष्ट्राचे प्रमुख असणारे देवेंद्र फडणवीस यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे प्रमुख आहेत, यासोबत दुसरीकडे अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, या सर्व वरिष्ठांची एक महत्त्वाची बैठक त्यांच्या प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। यामध्ये प्रामुख्यानं मंत्रिपदासंदर्भामध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आली होती। त्यानुसार कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांचंच नाव समोर येईल अशा पद्धतीची दाट शक्यता होती। आता त्यावरच कुठेतरी शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतंय। खरं तर लोकसभेतून सुनील तटकरे हे खासदार झालेले आहेत, तर राज्यसभेत प्रफुल्ल पटेल हे खासदार आहेत। मात्र मागच्या 30 वर्षांचा प्रफुल्ल पटेलांचा अनुभव पाहता कुठेतरी त्यांना याबाबत संधी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्या प्रफुल्ल पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतील आणि त्यानंतर ज्या काही मंत्र्यांच्या शपथविधी पार पडतील त्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असताना आपल्याला पाहायला मिळतील। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।